प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये आज खूप छान दाखवलंय त्यांनी. मुक्ताचा पूर्ण भूतकाळ दाखवण्यात आलाय. आता सुरुवातीला आपण बघतोय की हे सगळं पाणी यांच्या घराबाहेर साठलंय, त्यामुळे इंद्राताई वैतागलेल्या असतात. त्यामुळे तसंच कोणीतरी फोन करायला त्या गोखलेंना. आता त्या इंद्राबाईंची मुलगी फोन करत असते, पण मुक्ता आणि तिचे आईवडील मुंजीमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना फोनची रिंग ऐकूच येत नाही. आता ती म्हणते, अगं आई, फोन कोणी उचलत नाहीये, नुसती रिंग वाजतीये. इंद्राबाई प्रचंड वैतागल्या आहेत. त्या म्हणतात, अहो सागऱ्याचे पप्पा, काय करायचं ओ, टँकर बोलवताल ना तुम्ही. ते म्हणतात, काळजी करू नकोस इंद्रा, मी करल ग समद व्यवस्थित, तू उगाच टेन्शन घेतीये. इंद्राबाई स्वतः आता मुक्ताला फोन करायला लागतात. कोणीतरी मुक्ताचा नंबर आणून दिलाय त्यांना आणि हे सगळे त्यांना कॉल करायचा प्रयत्न करताय, पण इंद्राबाईंचाही कॉल उचलत नाहीये कोणी. त्यामुळे त्या म्हणतात, जळला मेला यांचा फोन. खूप चिडल्यात त्या. पण आता बऱ्याच वेळानंतर मुक्ता सहज फोन हातात घेते आणि तिच्या लक्षात येते कोणाचे तरी अननोन मिस कॉल आहेत. तिला वाटतं इमर्जन्सी असेल कुठल्या केसची, म्हणून ती बाहेर जाऊन बोलायसाठी म्हणून बाहेर गेली आहे आणि समोर तिला तिचा भूतकाळ दिसलाय. प्रेक्षकांनो, हा प्रणव नावाचा मुलगा कोणी एकेकाळी मुक्ताचा साखरपुडा ठरला होता याच्यासोबत आणि तो मयुरेशचा सख्खा भाऊ आहे. आता ही जी बाई आहे ना, ही कोणी एकेकाळी मुक्ताची होणारी सून होती. ती दारातच त्या प्रणवला थांबवते आणि म्हणते, प्रणव बाळा थांब, असं एकदम आत येऊ नकोस. आता हा प्रणव मुक्ताकडे बघतो आणि मुक्ता प्रणवकडे. आणि इथे ना प्रेक्षकांनो, त्यांनी मुक्ताचा भूतकाळ पूर्णपणे दाखवलाय. प्रणव मुक्ताच्या प्रेमात होता अगदी 15 वर्ष. रीतसर या दोघांचं साखरपुडा आणि लग्न दोन्हीही ठरलेलं होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले असतात. पण झालं असं तर प्रेझेंट डे दाखवत आहेत ते. प्रणव त्याच्या बायकोची ओळख करून देतोय मुक्ताशी आणि मुक्ताला खूप त्रास होतोय प्रेक्षकांनो, कारण मुक्ता कोणी एकेकाळी ह्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेली असते. आता इथे मुक्ताचा आणि प्रणवचा साखरपुडा झालेला आपल्याला दिसतोय. मुक्ता खूप खुश असते आणि प्रणवसुद्धा. तो अंगठी घालणार मुक्ताच्या हातात, तेवढ्यात मुक्ताला चक्कर येते आणि मुक्ता खाली कोसळतीये. सगळेजण खूप खुश असतात. सगळेच मुक्ताजवळ धावून येतात मुक्ताला चक्कर आल्यावर आणि मुक्ताची आई पण खूप टेन्शनमध्ये असते. काय झालं बाळा तुला. आता मुक्ताला हे सगळं आठवतंय. जसं जसं ती प्रणवला बघतीये तसं तसं हा भूतकाळ तिला सारखा त्रास देतोय. प्रणव विचारतो, कशी आहेस मुक्ता. तेवढ्यात तिथे तिची आई येते, माधवीताई, आणि म्हणतात, बरी आहे ती, मजेतच असणार, ती कशी असणार आहे. आता मंजिरीने प्रणवला बघितलंय मुंजीमध्ये आणि ती खूप चिडते मयुरेशवर. मयुरेश पण टेन्शनमध्ये आलाय. प्रणव तिथे येतो आणि म्हणतो, हाय दादा, हाय बहिणी, कसे आहात तुम्ही, आणि पार्थ कुठे आहे. तेवढ्यात मंजिरी म्हणते, मयुरेश, तुला सांगितलं होतं ना मी, प्रणवला बोलवू नकोस आणि हा जर येणार असेल तर मुक्ताला बोलवू नकोस. तू असं का केलं मयुरेश, तू हे सगळं मुद्दाम केलंयस ना. मंजिरी खूप चिडली आहे मयुरेशवर. मयुरेश म्हणत असतो, अगं जरा शांत हो ना मंजू, अगं मी हे सगळं मुद्दाम नाही केलंय ग, मला माहीत नव्हतं प्रणव इथे येणार आहे. मंजिरी म्हणते, असं कसं करू शकतोस तू, तुला माहिती आहे ना ह्याच्यामुळे माझी बहीण डिप्रेशनमध्ये गेली. अरे 15 वर्षाचं नातं याने एका झटक्यात मोडलं रे, आणि स्वतः अगदी रीतसरपणे मूव ऑन सुद्धा झाला. पण माझ्या मुक्ताचं काय रे, माझ्या बहिणीला त्रास होतोय हे तुला कळत नाही आहे का मयुरेश, तू ह्याला का बोलवलंस इथे. आता हा प्रणव म्हणतो, वहिनी आय एम सो सॉरी, मला माहिती नव्हतं ग हे तुमच्या प्लॅनिंगबद्दल, मला कळलं असतं तर मी तुम्हाला सरप्राईज द्यायला इथे आलोच नसतो, खरंच सॉरी, माझा तसा हेतू नव्हता. आता प्रेक्षकांनो, इथे पुण्यामध्ये भूतकाळ दाखवलाय. जेव्हा मुक्ताला चक्कर आलेली असते ना, तेव्हा तिला दवाखान्यात नेण्यात येतं आणि तिथे प्रणवला कळतं कुठला तरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मुक्ता कधीच आई होऊ शकत नाहीये आणि ह्या धक्क्यामुळे मुक्ता डिप्रेशनमध्ये गेलेली असते. पण हा धक्का म्हणजे खूप मोठा आहे तिच्यासाठी. पण त्याच वेळी प्रणवने आणि त्याच्या आईने मिळून हे लग्न मोडलेलं असतं. आता ह्या प्रणवची आई म्हणजे तिच्या बहिणीची सासू किती बोलायला विक्षिप्त आहे हे तुम्ही बघालच. तर आता मुक्ता प्रणवकडे अपेक्षेने बघत असते, प्रणव काय ठरवलंयस तू. पण प्रणवने सुद्धा मागचा पुढचा विचार न करता मुक्ताच्या कमजोरीवरती निर्णय दिला की तो तिच्याशी लग्न करणार नाही. आणि आता प्रेझेंट डेमध्ये आपण बघतोय की मुंजीमध्ये ही प्रणवची आई म्हणजे मंजिरीची सासू खूप अपमान करते आणि मंजिरीला ऐकवते, तू कोण आहेस ग निर्णय देणारी, तुझी बहीण इथे येणारी पाहुणी आहे आणि माझ्या मुलाचं हे घर आहे, त्याने त्याच्या घराच्या समारंभात येऊ नये हे ठरवणारी तू कोण. मयुरेश म्हणजे हा मंजिरीचा नवरा, तो म्हणतो, अगं आई जरा शांत राहा, मंजिरीला असं म्हणायचं नव्हतं. त्यावरती ह्या त्यालाच ऐकवतात, तू न बायकोच्या हातचं माकड झालायस. माधवीताई म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही हे माझ्या मंजिरीला, आम्ही फक्त माझ्या नातवाच्या मुंजीसाठी इथे आलोय. पण ही बाई मात्र एवढं हिणवते प्रेक्षकांनो, यांना हॉरेबल ऐकवलंय हे सगळं. या म्हणतात, अहो काय आहे ना, तुमची मुक्ता आई होऊ शकत नाही.
म्हणून आम्ही लग्न मोडलं. पण तुम्हाला कळायला हवं ना, माझा मुलगा त्याच्या घरच्या सण समारंभात येणारच. तुम्ही इथले पाहुणे आहात ना. हां, आता तुमच्या मुलीने तिच्या ह्या गोष्टीवर पर्याय निवडलाय, तो म्हणजे ती मूल दत्तक घेणार आहे. आता ह्या माधवीताई म्हणतात, "अहो काय बोलताय तुम्ही हे?" तेव्हा मयुरेशला पण आश्चर्य वाटलंय, की हे कसं काय कळलं त्याच्या आईला. आता ही मुक्ता पण अगदी आश्चर्याने बघतीये, की हा निर्णय तर तिने फक्त तिच्या जीजूला सांगितला होता. आता माधवीताई म्हणतात, "काय बोलताय तुम्ही हे? तुम्हाला काही कळतंय का?" तेव्हा ही बाई म्हणते, "अरेच्चा, कोणाला सांगायचं नव्हतं वाटतं. सॉरी हं, मी मयुरेशचं आणि मुक्ताचं बोलणं ऐकलं म्हणून सांगतेय सगळ्यांना. सॉरी हं. पण अहो काळजी करू नका हं तुम्ही. दत्तक घेणं हा पर्याय चांगला निवडलाय मुक्ताने." त्यावरती माधवीताई म्हणतात, "हे बघा तुम्ही वाटेल ते बोलू नका." अरे किती इन्सेन्सिटिव्ह आहे ही बाई, हिला काही कळतं की नाही. अहो एकतर तुम्ही लग्न मोडलं, त्यामुळे माझी मुलगी डिप्रेशनमध्ये गेली आणि आता तिने कशाबशा त्या जखमा बऱ्या केल्यात आणि तुम्ही त्या उकरून काढताय. मंजिरी म्हणते, "आई तू जरा शांत हो." माधवीताई म्हणतात, "अगं मंजिरी कशी शांत हो मी? ही बाई आहे का कोण आहे? हिला भावना वगैरे काही आहेत की नाही आणि 4 लोकात आम्हालाच ऐकवतीये." आता त्यावर सुद्धा ही बाई वाटेल ते बोलते प्रेक्षकांनो. ती म्हणते, "अहो माधवीताई तुम्हाला एवढं चिडायला काय झालंय? हे बघा तुमची मुलगी आई होऊ शकत नाही म्हणून आम्ही लग्न मोडलं, पण माझा प्रणव तर बाप होऊच शकतो ना. आणि तुम्ही काळजी करू नका हो, दत्तक घेतलेल्या नातवाची पण मुंज करता येते." कुठल्या कुठे बोलतीये प्रेक्षकांनो ही बाई. त्यामुळे आता माधवीताईंना हे ऐकणं असह्य झालंय. आता ती मुद्दाम हिणवतीये मुक्ताला आणि म्हणते, "बघा माझ्या प्रणवने म्हणजे झाला की माझा प्रणव बाप आणि ही आहे त्याची बायको प्रीती. 7 महिन्याची गरोदर आहे बरं का विहीणबाई. माफ करा हं, पण जे सत्य आहे ना ते सत्य आहे. मी खरं तेच बोलतीये. तुम्हाला काय एवढा मिरच्या झोंबताय? आता माझ्या प्रणवकडे पर्याय होता म्हणून त्याने तो निवडला, पण तुमच्या मुक्ताकडे काही पर्याय आहे का?" आता माधवीताई खूप चिडतात आणि म्हणतात, "काय बोलताय तुम्ही? माझ्या मुक्ताकडे सुद्धा पर्याय आहे." आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला जर आश्चर्याचा धक्काच बसलाय. ती बाई आणखीन हिणवतीये मुक्ताला. ती म्हणतीये, "कुठला पर्याय आहे तुमच्या मुक्ताकडे? आम्हाला तरी कळू द्यात." माधवीताई म्हणतात, "आहे ना, आहे. माझ्या मुक्ताने खूप चांगला पर्याय निवडलाय. अगदी ह्या प्रणवपेक्षाही स्मार्ट आहे, हँडसम आहे आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे तो. खूप पगार आहे त्याला." हे ऐकल्यानंतर मंजिरी पण आश्चर्याने बघतीये, कारण सगळ्यांसाठी हा आश्चर्याचाच धक्का आहे, रादर सरप्राईज आहे असं म्हणा ना. आता तिचे बाबा पण बघतच राहिलेत. माधवीताई मुक्ताला म्हणत असतात, "मुक्ते सांग या बाईला सांग आणि हिचं तोंड बंद कर गं आधी. अगं सांग मुक्ता, सागरबद्दल सांग." मुक्ताला सुद्धा धक्का बसलाय, की हे काय बोलतीये तिची आई. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी बऱ्याच ट्विस्टवरती हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता मंजिरी म्हणते, "आई खरंच मुक्ता लग्न करणार आहे का?" आता मुक्ता पण काही विचार न करता बोलून देते, "हो, माझ्याकडे सागर हा पर्याय आहे." आता प्रेक्षकांनो कदाचित या बाईच्या वाटेल ते बोलायला मुक्ताने हा पर्याय दिला असावा, पण कसा काय हे बघणं इंटरेस्टिंग आहे हां. आणि आता आपण बघतोय की सागर त्याच्या मुलीला जवळ घेत असतो, पण तिच्या गालावरचा तीळ बघून तो मागे जातो, कारण त्याची बायको आहे ना प्रेक्षकांनो खूप लबाड दाखवली आहे आणि त्याच्या बायकोच्या गालावर पण तीळ आहे, म्हणून सागर सईपासून लांब पळतोय. तर आता ही मुक्ता या दोघांना कशी जवळ आणते ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर ही मालिका आपण हिंदीमधनं आधी बघितली आहे, मराठीमध्ये बघायला खरं तर छान वाटतंय. प्रेक्षकांनो काय वाटतंय तुम्हाला? मला तुमच्या कमेंट आवर्जून कळवा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.